चला नवीन टॉपिक रेल्वे. नवीन टॉपिकचं नाव टाका, तारीख टाका. रेल्वे. चालू आहे. रेल्वे टाकलं. हा चला बोर्डवर पहा. रेल्वे मध्ये आपल्याला बघायचं आहे 1 नंबरला अंतर, 2 नंबरला वेग, 3 नंबरला वेळ. अंतर, वेग, वेळ. तर त्या रेल्वेचे अंतर काढा, तर त्या रेल्वेचा वेग काढा, त्या रेल्वेने ते अंतर किती वेळात पार केले. हे 3 प्रश्न आपल्याला याच्यावर येतील. अंतर म्हणजेच लांबी. अंतर म्हणजेच लांबी. अंतर जर त्याने विचारलं तर अंतराचं सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. वेगाचं सूत्र आहे वेग बरोबर अंतर भागेला वेळ. आणि वेळाचं सूत्र आहे वेळ बरोबर अंतर भागेला वेग. सिंपल एकदम. रेल्वे या टॉपिक वर 3 प्रश्न. त्या रेल्वेने किती अंतर कापले, त्या रेल्वेचा वेग किती होता आणि त्या रेल्वेने ते अंतर किती वेळात कापले. मग आता अंतर जर विचारलं तर अंतरचं सूत्र आहे वेग गुणिला वेळ. वेगाचं सूत्र आहे अंतर भागेला वेळ आणि वेळाचं सूत्र आहे अंतर भागेला वेग. एवढं लिहा, मग पुढचं आपण चालू करू. हे 3 सूत्र जसे मी लिहिले सेम तसेच तुमच्या वहीत उतरवा. हा टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा आहे. 2 ते 3 प्रश्न आपल्याला या टॉपिकवर पाहायला भेटतात रेल्वेवर. झालं लिहून. आता हे नुसते लिहायचे नाही, काय करायचे पाठ करायचे. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ, वेग बरोबर अंतर भागेला वेळ, वेळ बरोबर अंतर भागेला वेग. हे तर सिंपल आहे. आणि वेग आणि वेळेमध्ये दोन्ही ठिकाणी अंतर काय येत आहे रे वरती सारखं आहे. ते फक्त काय आहे वेग असेल तर खाली वेळ येईल, वेळ असेल तर खाली वेग येईल, बाकी काही विशेष नाहीये. झालं इतकं. हा त्याच्या खाली 1 नंबरचा नियम. नियम क्रमांक 1. किलोमीटर प्रति तासाचे रूपांतर. किलोमीटर प्रति तासाचे रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये. किलोमीटर प्रति तासाचे रूपांतर. आता बघा हा प्रति लिहायची गरज नाहीये, हा आपण एक स्लॅश मारला नाही ते यालाच म्हणतात प्रति. किलोमीटर प्रति तासाचे रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये करायचे असल्यास करताना. किलोमीटर प्रति तासाचे रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करताना 5/18 ने 5/18 ने गुणावे. 5/18 ने गुणावे. हा झाला आपला पहिला नियम. किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये करायचं असेल तर त्याला 5/18 ने गुणावे. इकडे लक्ष द्या. एक ओळ सोडून दुसरा नियम. एक ओळ सोडून दुसरा नियम. आता हेच उलट लिहायचं आहे. मीटर प्रति सेकंदाचे
मीटर प्रति सेकंदाचे. कसं लिहिणार मग? मीटर प्रति सेकंदाचे रूपांतर. मीटर प्रति सेकंदाचे रूपांतर. मीटर प्रति सेकंदाचे रूपांतर. किलोमीटर प्रति तासामध्ये करताना. किलोमीटर प्रति तासामध्ये करताना 18/5 ने गुणावे. 18/5 ने गुणावे. मीटर प्रति सेकंदाचे रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये करताना 18/5 ने गुणावे. हा झाला आपला दुसरा नियम. एक ओळ सोडायची, तिसरा नियम लिहायचा. 5 नियम लिहायचे आपल्याला. किती? 3 नंबरचा नियम. रेल्वेची दिशा विरुद्ध असल्यास. रेल्वेची दिशा विरुद्ध असल्यास वेगांची बेरीज करावी. रेल्वेची दिशा विरुद्ध असल्यास वेगांची बेरीज करावी. लिहिलं? रेल्वेची दिशा विरुद्ध असल्यास वेगांची बेरीज करावी. हा झाला आपला तिसरा नियम. नियम क्रमांक 4. रेल्वेची दिशा एकच असल्यास. रेल्वेची दिशा एकच असल्यास रेल्वेची दिशा एकच असल्यास वेगांची वजाबाकी करावी. वेगांची वजाबाकी करावी. रेल्वेची दिशा एकच असल्यास वेगांची वजाबाकी करावी. 4 नियम झाले. नियम क्रमांक 5. गणितात जेवढ्या लांब्या दिल्या असतील. गणितात जेवढ्या लांब्या दिल्या असतील त्या सर्वांची बेरीज करावी. गणितात जेवढ्या लांब्या दिलेल्या असतील त्या सर्वांची बेरीज करावी व त्यांना अंतर समजावे. गणितात जेवढ्या लांब्या दिलेल्या असतील त्या सर्वांची बेरीज करावी व त्यांना अंतर समजावे. झालं? बस इथपर्यंत थांबा. आता मी त्या 5चे 5 नियम तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. ते 5 नियम एक्सप्लेन करतो तोपर्यंत पोलीस लिहिणार नाही. पहा, सगळ्यात पहिले रेल्वे हा टॉपिक आपण आज स्टार्ट केला आहे. रेल्वे सगळ्यांना माहिती आहे कशी राहते. रेल्वे सगळ्यांना माहिती आहे कशी राहते. सगळ्यांना माहिती आहे. आता रेल्वे काय काम करते तर अंतर कापण्याचं काम करते. जळगाव ते भुसावळ, जळगाव ते मुंबई, है ना, जळगाव ते नागपूर, म्हणजे असं अंतर कापण्याचं काम रेल्वे करते. मग पहिला प्रश्न येतो अंतर. रेल्वेने किती अंतर कापले? रेल्वेने किती अंतर कापले? मग अंतर कापले तर आपल्याला गणितात वेग आणि वेळ हे दिलेले असतील. ह्या 2 गोष्टी आपल्याला गणितात दिलेल्या असतील. रेल्वेचा वेग म्हणजे स्पीड आणि रेल्वेने किती वेळात ते अंतर कापलं ते दिलेलं असेल. ह्या 2 गोष्टींचा गुणाकार केला की ऑटोमॅटिक आपल्याला काय भेटेल. समजा वेग दिलेला असेल 50चा आणि वेळ दिला असेल 10 सेकंद तर मग या दोघींचा काय होईल रे? गुणाकार होईल. फॉर एक्झाम्पल दिलंय. पुढे अजून त्याच्यात एक ट्विस्ट आहे, तो नंतर पाहू. 2 नंबरला
मग त्याला आता बघा या तीनच गोष्टींवर प्रश्न विचारता येणार आहे, त्याच्यामुळे आता हे तर विचारलं त्याने, मग आता हे पोरांना यायला लागलं की तो कशावर विचारेन, वेगावर विचारेन. वेग काढा, मग वेग बरोबर अंतर भागेला वेळ. वेग बरोबर अंतर भागेला वेळ. मग आता आपल्याला वेग काढायचा आहे ना, तर ह्या दोन गोष्टी आपल्याला गणितात असतील. अंतर पण दिलेलं असेल की त्या रेल्वेने एवढं अंतर कापलं आणि एवढ्या वेळात कापलं तर किती वेग असेल. मग या दोन्हींचा काय करायचा, भागाकार करायचा. काय करायचा, हा 3 नंबर. मग आता त्याचा वेग जरी झाला तर मग तो काय करीन, आता त्या रेल्वेने ते अंतर किती वेळात कापलं. मग वेळ काढायचा आहे तर सेम तसंच अंतर भागेला वेग. म्हणजे प्रत्येक याच्यात 3 गोष्टी पहा, याच्यात बी 3, याच्यात बी 3, याच्यात बी 3. मग 3 गोष्टी दिलेल्या असतील तर गणितात आपल्याला कोणत्याही 2 गोष्टी दिलेल्या असतील, एक गोष्ट तुम्हाला काढायची. बरोबर आहे ना. 3 गोष्टी जर तुम्हाला दिलेल्या आहे त्याच्यापैकी 2 गोष्टी आपल्याला गणितात भेटतील. जे उत्तर काढायचंय त्याच्या 2 गोष्टी आपल्याला गणितात भेटतील. बाकी तुम्ही ते गुणाकार करायचा, भागाकार करायचा ते आपण प्रॅक्टिस मध्ये पाहणारच आहे. पहिला नियम आहे आपला, हे वाचता येतात सगळ्यांना, काय लिहिलंय, हा किलोमीटर, मराठीत लिहितो जाऊ दे. किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर, किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये करायचे असल्यास किंवा करताना 5/18 ने गुणावे. मग आता हा 5/18 काय, तर हा 5/18 कुठून काढलाय आपण, एक आपल्या शॉर्टकट ट्रिक मधून तो काढलाय आपण, शॉर्ट कॅल्क्युलेशन मधून. आता हे किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर आहे, 1000 मीटर. याला म्हणतात किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये. किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. काय म्हणतोय तो, किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये करायचे असल्यास 5/18 ने गुणावे. तर ते 5/18 ने का गुणावे ते पाहतोय आपण. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, तर 1 तास बरोबर 3600 सेकंद. सेकंद आहे ना, इथं जर मिनिट असतं तर आपण 60 मिनिट लिहिते, पण इथं सेकंद आहे म्हणून 3600 सेकंद. आणि 1000 भागेला 3600 केलं, 1000 भागेला 3600 केलं तर आपल्याला याचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. पहा मग 2 0 खाली गेले, 2 0 वरती गेले, 2×5 2×1 1 उरला, 2×8 5/, अशा पद्धतीने तो 5/18 आलेला आहे. म्हणजे दरवेळेस 1000 करण्यापेक्षा 1000 भागिले 3600 करण्यापेक्षा डायरेक्ट काय घ्यायचं, 5/18. पण केव्हा, जेव्हा आपल्याला किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करायचं आहे, तासाचं रूपांतर सेकंद मध्ये करायचं आहे. मग दोन्ही मिक्सचर मध्ये वापरलं जातं. मिक्सचर मध्ये का बरं वापरलं जातं, कारण आता समजा मी आता घरून अकॅडमीत येण्यासाठी निघाला, त्याच्यासोबत 2 गोष्टी चालू झाल्या. एक, गाडीचं मीटर किती मीटर आले, किती किलोमीटर गेले सर, आणि दुसरं टाइम. म्हणून या दोन्ही मिक्स मध्ये वापरल्या जातात. किलोमीटर प्रति तास, समजतंय का. मी घरून निघाल्याबरोबर माझ्यासोबत 2 गोष्टी चालू झाल्या. एक अंतर, अकॅडमी ते घर अंतर, आणि दुसरं अकॅडमी ते घर टाइम. बरोबर ना. मग त्या दोन्ही गोष्टी सोबत चालू होता माणसाच्या. तुम्ही बी तुमचं घरदार सोडून आले, अंतर आणि किती वेळात आले तो टाइम. तर म्हणून या दोन्ही गोष्टी सोबत वापरल्या जातात. म्हणून त्यांना असं लिहिलं जातं किलोमीटर प्रति तास. जर मी असं म्हटलं की एक एसटी 56 किलोमीटर प्रति तास वेगाने चालते. काय म्हटलंय की एक एसटी सगळ्याला माहिती आहे, पिवळ्या कलरची, हा म्हणतोय, हा, एक एसटी 56 किलोमीटर प्रति तास वेगाने चालते. याचा अर्थ काय की ती एसटी एका तासामध्ये 56 किलोमीटर जाते. एका तासामध्ये, तर 2 तासामध्ये 112. समजतंय का, असा त्याचा अर्थ होतो. हे दोन्ही मिक्स मध्ये का वापरले जातात समजतं. हा, हे 5/18 कुठून आलं समजलं. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 1 तास म्हणजे 3600 सेकंद. या दोघींना भाग दिल्यावर उरतो काय, 5/18. म्हणून 5/18 ने गुणावे असं लिहिलं आहे. समजलं पहिलं, समजलं का. 2 नंबर, 2 नंबरचं सेम ह्याच नियमाच्या उलट आहे.
आता हा असा होता ना, तो असा होईल आता. मीटर प्रति सेकंदाचं, मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये करायचे असताना किंवा करताना. आता हे असं होतं किलोमीटरचं मीटर, तर आता उलट झालं मीटरचं तर मग हे बी उलट करायचं. हे 5/18 आहे ना, तर 18/5 ने गुणावे. बरोबर आहे का? पहिले काय होतं 1000 भागिले 3600 होतं ना, आता 3600 भागिले 18 होईल. तिथं लक्ष द्यायची गरजच नाही. हे 5/18 आहे तर यालाच उलटा करायचा 18/5. म्हणजे गणितात कधी कधी आपल्याला किलोमीटर प्रति तास दिलेला असेल, कधी कधी मीटर प्रति सेकंद दिलेला असेल. आणि हे ओळखण्याची ट्रिप्स काय आहे, सर कसं काय ओळखायचं, आम्ही तिथं लिहिलेलं असेल भाऊ 5 किलोमीटर प्रति तास, 5 किलोमीटर प्रति तास. सांग आता हे किलोमीटर मध्ये लिहिलंय का मीटर मध्ये लिहिलंय? हे किलोमीटर मध्ये लिहिलंय. तू ना काय पाहायचं केएम, इकडे काय पाहायचं हवर. मराठीत लिहितो जाऊ दे. 5 किलोमीटर प्रति तास. आता हे किलोमीटर मध्ये लिहिलंय का मीटर मध्ये लिहिलंय? तासात लिहिलंय का सेकंदात लिहिलंय? मग जर ते किलोमीटर मध्ये लिहिलेलं असेल तर त्याला 5/18 ने गुणायचं. आणि जर ते मीटर मध्ये लिहिलं 5 मीटर प्रति सेकंद. आता कशात लिहिलंय? आता मीटर प्रति सेकंद मध्ये लिहिलंय. मग जर ते मीटर प्रति सेकंद मध्ये लिहिलं असेल तर 18. किलोमीटर न लिहिलं असेल तर 5/18, मीटर न लिहिलं असेल तर 18/5. काहीच विशेष नाही, याची आपण प्रॅक्टिस बी करणार आहे. समजला दुसरा नियम? हा 3 नंबरचा नियम पाय आता. 3 नंबरचा नियम, रेल्वेची दिशा विरुद्ध असल्यास, रेल्वेची दिशा विरुद्ध असल्यास वेगाची किंवा वेगांची बेरीज करावी. रेल्वेची दिशा विरुद्ध असल्यास वेगांची बेरीज करावी. वरचं पुस्तक याचं काही काम नाही आपल्याला. पाठ झाले असतील नाही सूत्र? एकदम सोपे ते लिहिले तुम्ही आणि मी पुसलं बी तर काही प्रॉब्लेम नाही. आणि जर नाही बी लिहिले असतील तर रेकॉर्ड होतंय ते पाहिजे घ्यायचं. पण हा काय म्हणतो तो आता, रेल्वेची दिशा विरुद्ध असल्यास वेगाची बेरीज करावी. मग रेल्वेची दिशा विरुद्ध कशी राहते? तर एक रेल्वे राहणार नाही, 2 रेल्वे राहतील. विरुद्ध दिशा म्हणजे काय? आता जेव्हा 2 वाहनांची टक्कर होते त्याला म्हणतात विरुद्ध दिशा. मग 2 वाहन एकाच साईडनं जात आहे का? एक रेल्वे इकडनं येईल आणि एक रेल्वे इकडनं येईल. आता रेल्वेत कोण कोण बसलंय? बाकीचे असेच बसले गाडीमध्ये. रेल्वे पाली कोण कोण आहे? बसेल नाही पण पालीत असेल. अरे कोण कोण रेल्वेत बसले का? समजत रेल्वे काय आहे? हा बर. मग आता जळगावला आहे का रेल्वे स्टेशन? कुठे जाते जळगावहून? कुठे जाते? मुंबईला जाते. बर झालं मग गाव. हे जळगाव आहे आणि हे मुंबई, बरोबर का? एक रेल्वे जळगावहून निघाली आणि एक रेल्वे मुंबईहून निघाली. किती रेल्वे? ते एकच म्हणशील 30 परत 3 सर. असं होतं का? किती रेल्वे पहिले मुंबई जाते मग मुंबईहून परत 30 रेल्वे परत येते, असं होतं का? वेगवेगळ्या राहतात ना भाऊ. हा एक रेल्वे जळगावहून निघाली, एक रेल्वे मुंबईहून निघाली. या दोघींची कुठेतरी मधात भेट होईल की नाही? मग या रेल्वेची जी दिशा आहे तिला म्हटले जाते विरुद्ध दिशा. तिला म्हटलं जातं. नाही समजलं तर आपण ग्राउंडचं पाहू. ग्राउंडहून पळताना आपण असे पडतो, बरोबर का? आपल्या ग्राउंडची दिशा अशी आहे की नाही? मग आता 4 लोक इकडनं गेले आणि 4 लोक इकडनं लेडीज हॉस्टेल कडून. मग दोघांची दिशा कशी होऊन जाईल? विरुद्ध. एकमेकांच्या समोरची दिशा म्हणजे विरुद्ध दिशा. कधी कधी टक्कर, समजताय का? मग टक्कर होण्याची दिशा म्हणजे विरुद्ध दिशा. मग लक्ष ठेव,
जर जळगावहून जाणाऱ्या गाडीचा स्पीड 60 असेल आणि मुंबईहून येणाऱ्या गाडीचा स्पीड 40 असेल, तर अशा परिस्थितीत रेल्वेची दिशा विरुद्ध असल्यास वेगांची बेरीज करावी. मग दोघींचा स्पीड किती होईल? समजतंय का? असा त्या वाक्याचा अर्थ आहे. रेल्वेची दिशा विरुद्ध असल्यास वेगांची बेरीज करावी. हे का बरं लक्षात ठेवायचं? हे प्रश्न येतो त्याच्यावर. आणि एक्सप्लेन जर व्यवस्थित आपण केलं किंवा तुम्हाला ते समजलं तर मग ते पेपर मध्ये लगेच तो प्रश्न सुटतो. याच्यावर बी आपण प्रश्न घेणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपली टेक्निक काय आहे. याच्यावर 10 प्रश्न, याच्यावर 10 प्रश्न, याच्यावर 10 प्रश्न, 4 नंबरवर 10 प्रश्न, 5 नंबरवर 10 प्रश्न, 50 प्रश्न घेऊन आपलं ते डोक्यात राहतं. फक्त ते डोक्यात ठेवण्यासाठी ह्या गोष्टी समजलेल्या असतील तर जास्त टाइम लक्षात राहतात, नाही समजल्या असतील तर मग परत रिव्हिजन करावे लागते. 3 नंबरचा नियम समजला. 4 नंबर, रेल्वेची दिशा एकच असल्यास, रेल्वेची दिशा एकच असल्यास वेगांची वजाबाकी करावी. हा, मग आता हे काय राहतं तर पहा, कधी कधी काय होतं एकाच स्टेशनवर, मग आता जळगाव स्टेशनवर एकच रेल्वे जाते का एका टायमाला? किती प्लॅटफॉर्म आहे जळगाव रेल्वेले? किती प्लॅटफॉर्म आहे? 6 प्लॅटफॉर्म आहे. अबे 4च आहे म्हणे पालाय सर विना जळगावचं रेल्वे स्टेशन. किती प्लॅटफॉर्म आहे? जळगावहून किती ठिकाणी गाड्या जातात? 1 मुंबई. आता आपण इकडचा विचार करू. 1 मुंबई, दुसरे सुरत, अजून पुणे. समजतंय का? हा ना, मग जाते ना, पण मनमाड पर्यंत जाते. मनमाडहून लेफ्ट मारला की पुणे जाते, राईट मारला की नाशिक जाते. नाशिक मार्गे मुंबई, इकडे अंबरनाथ मार्गे सुरत. बरोबर का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? म्हणजे काही समजत नाही रेल्वे. बरं, रेल्वे स्टेशन आणि जंक्शन मध्ये काय फरक आहे? रेल्वे स्टेशन आणि जंक्शन, रेल्वे जंक्शन याच्यामध्ये काय फरक आहे? जंक्शन मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त लाईनी तिथून जात असतील तर त्याला जंक्शन म्हणतात. आता इकडे जायचं असलं तर, भुसावळ मार्गे जायचं असलं तर कुठे कुठे जाते आपली रेल्वे? एक तर जाते नागपूर, हा, दुसरी जम्मू काश्मीर. तुम्ही जर भुसावळ रेल्वे स्टेशनवर गेले तर असे 2 पाटे बघता. मनमाडले जायला असतील सगळेजण. मनमाड गेले सगळे? कोण कोण गेलाय मनमाड? जर तुम्ही भरतीवाले असतील तर मनमाडले जाणंच पडतं. बरोबर आहे की नाही? सगळ्या रेल्वे तिथून लागतात. मग मनमाडले जर तुम्ही गेले तर मनमाडहून 2 पाटे, आता आपल्या जळगावहून 2 पाटे भागतात ना भाऊ रे. एक आपला असा जातो, कुठे जातो तो? सुरत. आणि एक असा जातो पिंपराला रेल्वे गेट कडून कुठे? मुंबई. मुंबई म्हणजे पहिले मनमाड लागेल, पहिले 40 गाव येतं, त्याच्यानंतर मनमाड, आणि मनमाडहून मग 2 पाटे भागतात. एक जातो नाशिक आणि एक जातो पुणे. समजताय का? जर गेले तर पायाचं रेल्वेत नुसतं बसायचं नाही, फुकटचं. पायाचं रेल्वेत कुठे जाते, काय जाते, बरोबर जाते का? चुकलं तर सांगायचं त्याले. रेल्वेची दिशा एकच असल्यास वेगांची वजाबाकी करावी. दोन्ही रेल्वे जळगावहून निघताय, कुठे जात आहे आपल्याला काही घेणं देणं नाहीये, पण जळगावहून निघताय. दोन्ही रेल्वे जळगावहून निघता आहे. एकाचा स्पीड आहे 60 आणि दुसऱ्याचा स्पीड आहे 40. दोन्ही रेल्वे जळगाव भुसावळ जात आहे. होतं की नाही असं? दोन्ही रेल्वे भुसावळ जात आहे. अशा परिस्थितीत रेल्वेची दिशा एकच असल्यास वेगांची वजाबाकी करेल. 60तून 40 गेले. कशाची वजाबाकी आहे? तू रेल्वे वजा टाकशील नाही तर रेल्वेचा स्पीड वजा करायचा आहे, रेल्वेला वजा करायची नाही. समजलं का? चौथा नियम. 5 नंबरचा नियम एकदम सोपा आहे. गणितात जेवढ्या लांब्या दिलेल्या असतील, गणितात जेवढ्या लांब्या दिलेल्या असतील त्यांची बेरीज करावी. त्यांची बेरीज करावी व त्याला
व त्यांनाच किंवा त्यालाच अंतर समजावे. गणितात जेवढ्या लांब्या दिलेल्या असतील त्या सर्वांची बेरीज करावी व त्यांना अंतर समजावे. गणितात जेवढ्या लांब्या दिलेल्या असतील त्यांची बेरीज करावी व त्यांना अंतर समजावे. आता गणितात लांब्या दिलेल्या असतील म्हणून काय म्हणतो तो, लांब्या कशाच्या दिलेल्या असतात गणितात, रेल्वेच्या. लांब्या कशा दिलेल्या असतात, रेल्वेच्या. मग रेल्वे जर दोन असतील तर दोन्ही लांब्यांची बेरीज. परत तो एखाद्या पुलाची लांबी देऊन टाकतो गणितात की पुलाची लांबी एवढी आहे, प्लॅटफॉर्मची लांबी एवढी आहे, खंब्याची लांबी एवढी आहे, बरोबर आहे की नाही, बोगद्याची लांबी एवढी आहे. तर लांबी म्हणून शब्द दिसला की त्या सगळ्यांची काय करायची गणितात, बेरीज. गणितात जेवढ्या लांब्या दिलेल्या असतील त्यांची बेरीज करावी व त्यांना अंतर समजावे. बंद करू. हे होतं आपलं या टॉपिकचं इंट्रोडक्शन. सगळ्यांना समजलं.